दंडोत प्रणाम. खरी जी गोष्ट आहे ती मान्य करण्याला श्रद्धा म्हणतात आणि खरी गोष्ट जाणून घेण्याला ज्ञान म्हणतात. म्हणून सर्वज्ञ श्री जगप्रभूंनी ज्ञानाची व्याख्या अति व्यापक आणि अति प्रगल्भ केलेली आहे. जे जसे आहे तसे जाणणे म्हणजे ज्ञान. आणि ज्ञानातूनच श्रद्धा जर आपली निर्माण झाली तरच त्या ज्ञानानुसार आणि त्या श्रद्धेनुसारच परमेश्वराची भक्ती आपल्याला भेटत असते. आणि परमेश्वराची प्राप्ती ही ज्ञानयुक्त श्रद्धेतूनच भेटत असते. म्हणून ज्ञानातली समज ही अत्यंत गरजेची आहे. आणि ह्या ज्ञान ज्याला आहे तो अंधश्रद्धेत कधीच अडकत नाही. अंधश्रद्धा जी आहे ती मनुष्याला सर्वात मोठी घातक आणि सर्वात मोठा शत्रू आहे. आणि म्हणून अंधश्रद्धेपासून जर वाचायचं असेल, अंधश्रद्धेपासून जर बाहेर पडायचं असेल तर ज्ञानयुक्त श्रद्धा अत्यंत महत्त्वाची आहे. श्रद्धा मानवी जीवनाला सुखकर तर करतेच, परंतु ती श्रद्धा ही ज्ञानयुक्त जर असली तर सुखकर करून परमेश्वरापर्यंत घेऊन जात असते. आणि म्हणून ज्ञान काय आहे, ज्ञान कोणतं घ्यायचं आणि कशा पद्धतीनं घ्यायचं हे जो जीव समजून घेईल आणि ज्याचा विचार करील त्यालाच परमेश्वर भक्ती आणि परमेश्वर प्राप्ती होत असते. ज्ञान असावं. जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर या चार पदार्थावरतीच धर्माची इमारत उभी आहे. आणि म्हणून याचं कार्यकारण स्वरूप लक्षण समजून घेणं म्हणजेच धर्म समजून घेणं आणि म्हणजेच परमेश्वराला प्राप्त करणं आहे. दंडोत प्रणाम. दंडोत.